नमस्कार शेतकरी बंधूंनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार ही एक अतिशय चांगली योजना आहे। यामध्ये निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठे आजार असलेले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर इत्यादींना आर्थिक मदत शासनाद्वारे दिली जाते। तर बघा, सुरुवातीला ही रक्कम 600 रुपये होती, परंतु आता शासनाने त्या अनुदानात वाढ करून ती 1500 रुपये केली आहे। तसेच याबरोबरच श्रावणबाळ निवृत्तीवेतन ही सुद्धा एक चांगली योजना आहे। तर बघा, या योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिशय मोठा बदल केलेला आहे आणि अतिशय महत्त्वाकांक्षी आणि पारदर्शक अशा प्रकारचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तशा प्रकारचा शासन निर्णय 3 जानेवारी 2024 रोजी शासनाने काढलेला आहे। तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत असणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। तर बघा, डिसेंबर 2024 पासून या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे जे वितरण केले जाते, म्हणजे त्यांना जे अर्थसहाय्य दिले जाते ते आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे। त्यामुळे याच्यामध्ये अतिशय पारदर्शकता येणार आहे। आता ही योजना शासनाच्या विचाराधीन होती बऱ्याच दिवसापासून, पण त्याला 3 जानेवारी 2024 शासनाने तशा प्रकारचा डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे। आता बघा, क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही 27,15,796 इतकी आहे आणि त्या अनुषंगाने DBT पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या तसेच आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तसेच आता बघा, ऑन बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे जी BIMS प्रणाली होती पूर्वी त्याद्वारेच अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे। सदर BIMS प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही जानेवारी 2025 पर्यंतच उपलब्ध असणार आहे। त्यानंतर ही प्रणाली बंद करून नवीन अद्ययावत अशी जी प्रणाली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे जे संबंधित आता जे योजना सांगितल्या त्या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना जानेवारी 2025 पासून डायरेक्ट DBT प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाणार आहेत। त्यासाठी बघा, सर्व जिल्हाधिकारी असतील त्यांना DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही अतिशय युद्ध पातळीवर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। तसेच जे लाभार्थ्याचे समजा कोणाचा आधार सीडिंग नसेल, कोणाचा आधार अपडेट नसेल, त्यांना सुद्धा अगदी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर, मंडळ स्तरावर अशी एक युद्ध पातळीवर अशी एक विशेष मोहीम राबवण्यासाठी एक कार्य हाती घेतलेले आहे आणि तशा प्रकारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खालच्या अधिकाऱ्यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। तर बघा, 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,266 इतकी आहे। अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य DBT प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांची माहिती अचूक DBT पोर्टलवर भरण्याची खात्री करायची आहे, जेणेकरून कोणीही निराधार या अनुदानापासून वंचित राहता कामा नये। हा लाभ खूप गरजवंत अशा व्यक्तींना पोचत असतो, त्यावरच त्यांचं जीवनमान चालू असते। त्यामुळे DBT पोर्टलवर अशा व्यक्तींची माहिती काटेकोरपणे भरणे हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।